बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपातल्या घडामोडी जाणून घ्यायला सुरुवात करूया। 2000च्या नोटा बँकेत जमा करण्याकरता मुदतवाढ देण्यात आली आहे। आता 7 ऑक्टोबर पर्यंत 2000च्या नोटा बँकेत जमा करून बदलता येणार आहे। शिर्डीतील साई मंदिरात दर्शनाकरता आलेल्या भाविकांनी 2000च्या नोटा दान करू नयेत असं आवाहन साई संस्थांकडून करण्यात आलंय। शिर्डीत देणगी केंद्रावरही नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचं सांगण्यात आलं। धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरात 2000च्या 32 नोटा दानपेटीत आढळल्या आहेत। 2000ची नोट चलनातून बाद होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दररोज दानपेटीत पैशांची मोजदाद होते आहे। भाजपकडून 5 ते 6 आमदारांना खासदारकीचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या आमदारांमध्ये खामगावचे आकाश कुणकर यांचं नाव समोर आलंय। त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांची डोकेदुखी वाढली आहे। शिवसेना कुणाची हा विषय कोर्टात असल्यामुळे कोर्ट ठरवेल त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल अशी भूमिका मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केली। तर लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीचा जो निर्णय होईल तो मान्य असेल असं ते म्हणाले। रावेर मतदारसंघातून गिरीश महाजन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेबाबत ते बोलत होते। वाघनखान संदर्भात आपण आणि सुधीर मुनगंटीवार दौऱ्यावर जात असून 3 तारखेला महत्त्वाचा करार लंडनमध्ये होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। ते आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलत होते। यावेळी त्यांनी दावोस दौऱ्याची माहिती देत सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचं सांगितलं। बनावट ओबीसी प्रमाणपत्रावरून वडेट्टीवार यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलं। दरम्यान वडेट्टीवारांकडे पुरावे असल्यास माध्यमांसमोर सादर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। कंत्राटी नोकर भरतीच्या निर्णयाला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला। हा निर्णय म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची थट्टा करण्यासारखा असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली। ते सोलापुरामध्ये बोलत होते। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री आणि मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करत आहेत, पण तिथे जाऊन नेमकं ते काय करणार आहेत, कुणाला भेटणार आहेत, कुठल्या कंपन्या त्यांना भेटणार आहेत हे माहीत नाही असा टोला त्यांनी लगावला। माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी 2 दौरे रद्द केलेत, यह डर अच्छा है असं आदित्य ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात कुणाच्याही घरात पाळणा हल्ला तरी ठाकरे गट पेढे वाटायला सुरुवात करतो असा टोला आमदार नितेश राणेंनी लगावला। मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला राणेंनी उत्तर दिलं। 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। आमची बाजू आम्ही योग्य रीतीने मांडू। राज्यात आणि देशात राजकीय पक्ष पळवण्याची पद्धत नव्यानं सुरू झालेली आहे, पण निवडणूक आयोग सुजाण आहे, आयोग योग्य तो निर्णय घेईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी नोंदवलं। काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर छापा टाकण्यात आला। जवाहर सहकारी सूतगिरणीत तपासणी सुरू असून नेमक्या कोणत्या संस्थेकडून छापा टाकला जातो याची माहिती समोर आलेली नाही। स्वतः कुणाल पाटील यांनीही या कारवाईबाबत कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलंय। नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर मनमानी करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। याच संदर्भात या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली असून मुख्यमंत्र्यांना भेटून आपली व्यथा मांडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। उपजिल्हाप्रमुख राजेंद्र आंबरे आणि खेड तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। ओबीसींकरता आता भाजप जागर यात्रा काढणार आहे। येत्या 2 ऑक्टोबर पासून हिंगणघाटमधून भाजपच्या जागर यात्रेला सुरुवात होणार आहे। जागर यात्रेच्या माध्यमातून ओबीसींच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर सीएम शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळांमधील मतभेद झाल्याचं समोर आलं। त्यावर मंत्री छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय। अजित पवार आणि माझ्यात मतभेद नाहीत असं त्यांनी म्हटलंय।
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी आणि विजय बलकी उपोषण त्यांनी सोडलं। दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण मागे घेण्यात आलं। मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतंही आरक्षण दिलं जाणार नाही, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी राज्य सरकारची ही भूमिका आहे, फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं। तोंडी आश्वासनं देऊन ओबीसी आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसली असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। तोंडी मागण्या मान्य करण्याकरता बैठक का घेतली असा सवाल त्यांनी केला। हा बैठकीचा फार्स होता म्हणून मी गेलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे पाटील 5 आणि 6 ऑक्टोबरला सोलापुरात जाणार आहेत। 5 ऑक्टोबरला सोलापुरात त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेला 15,000 मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। बीडच्या वडवणी तालुक्यातील मोरवड गावात मराठा आरक्षणाकरता साखळी उपोषण सुरू आहे। याच साखळी उपोषणाला 3 ऑक्टोबरला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील भेट देणार आहेत, त्यासाठी जंगी तयारी सुरू झाली आहे। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं दीपक केसरकर यांनी सांगितलं। समूह शाळांबाबत अफवा पसरवल्या जात असून शोध घेऊन कारवाई करू असं ते म्हणाले। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला। धनगर आरक्षणाच्या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडच्या नायगावामध्ये आरक्षणाची मागणी करत धनगर समाजानं चक्काजाम आंदोलन केलं। त्यामुळे नांदेड, हैदराबाद आणि उदगीरकडे जाणारी वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर मेंढ्या उतरवत जोरदार घोषणाबाजी केली। धनगर आरक्षणाच्या मागणीकरता बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला। कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत धनगर समाजानं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत धनगर समाजानं महामार्गावर मेंढ्या देखील सोडल्या। जुन्नरमधील नगर कल्याण महामार्गावर बनकर फाटा इथं आदिवासी संघटनांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। आदिवासी नेते देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी रस्त्यावर उतरले होते। यावेळी लांडे यांनी आपल्या मागण्या लिहिलेला पेहराव केला होता। धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। धनगर आरक्षणाची मागणी करत नेवासामध्ये रास्ता रोको करण्यात आला। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। जुन्नरच्या नगर कल्याण महामार्गावर आदिवासी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्याचा डाव काहींनी आखला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीला नोटीस देऊन बंद करण्यात आल्याचे आदेश देण्यात आलेत। या घटनेचा निषेध करत यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं निदर्शनं केली। यावेळी या नोटीशीची होळी करण्यात आली। प्रदूषण नियंत्रण मंडळाआड तरुणांना बेरोजगार करण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला। कोल्हापुरामध्ये शेतकरी संघाची इमारत जिल्हा प्रशासनानं ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत। या भूमिकेवरून जिल्हाधिकाऱ्यांवर टीका होतीये। दरम्यान शेतकरी सभासदांच्या भावना पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवू आणि यावर तोडगा काढू असं आश्वासन खासदार संजय मंडित यांनी दिलं। बच्चू कडूंच्या उपस्थितीत अमरावती जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। कोरडवाहू शेतकऱ्यांना कुंपण योजना आणि थकीत कर्जदारांची 50% रक्कम सरकारनं भरावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं। गोंदिया शहरातील बसस्टँड परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली। सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर प्रकाश अण्णा महानवर यांची निवड करण्यात आली आहे। समितीनं शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉक्टर प्रकाश महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती जाहीर केली। नाशिकमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या सभेत गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली होती। विकास सोसायटी संचालक आणि सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला। धान खरेदीचं कमिशन मिळावं तसंच इतर मागण्या मान्य करण्याबाबत तात्काळ खुलासा करण्याची मागणी करत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना घेराव घालण्यात आला। छत्रपती संभाजीनगरातील मयूर पार्क टी पॉइंट परिसरातल्या म्हसोबा नगरचे रस्ते ड्रेनेजच्या पाण्यामुळे तुडुंब भरलेत। या पाण्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, रोगराई पसरती आहे। स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी होती आहे।
गणेशोत्सवामध्ये पीएमपीएमएलच्या कमाईत विक्रमी वाढ झाली आहे। पीएमपीएमएल प्रशासनाला 19 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं। गेल्या वर्षीपेक्षा यंदा 24 लाख रुपयांनी उत्पन्न वाढलं आहे। गणेशोत्सवादरम्यान रात्रभर पीएमपीएमएलची बस सेवा सुरू ठेवण्यात आली होती। गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील वैरागड गावाजवळ तलावाकाठी एकाच वेळी 3 वाघांचं दर्शन झालं। या मार्गावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी या वाघांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं। हा व्हिडिओ व्हायरल होत असून ग्रामस्थांमध्ये दहशत आहे। जळगावमधील मेहरून तलावामध्ये जंगली जलपर्णीमुळे पसरल्यामुळे सौंदर्य धोक्यात आलं। या संदर्भात पालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होते। सिंधुदुर्गच्या पिंगुळीमध्ये वासुदेव कलाकारांना झालेल्या मारहाण प्रकरणी नवी माहिती समोर येते। कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये संबंधित 5ही वासुदेव कलाकारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। या वासुदेवांनी परिसरातील महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। मावळातील संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यांची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यात 2634 रुपये इतका उसाला भाव देण्यात आला असला तरी 200 रुपये वाढीव अधिकचा भाव देण्यात येणार आहे। त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची गोड होणार आहे। सोलापुरातील करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली। त्यामुळे माजी आमदार जयवंत जगताप गटाची एखादी सत्ता प्रस्थापित झाली। नाशिकच्या एकतपुरी परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय। मुकणे धरण क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे। कोकण किनारपट्टीपासून समुद्रात 110 किलोमीटर अंतरावर चक्रीवादळ निर्माण झालंय। त्यामुळे पश्चिम पणजी ते रत्नागिरी दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम दिसून येतोय। हे चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शेतांना तळ्याचं स्वरूप आलं। शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं। अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे चारा आणि पाण्याचा प्रश्न मिटलाय। पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंडाहट्टा या परिसरात 2 दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे परिसरातील शेतातील सोयाबीन, हळद, पालेभाज्या, फळभाज्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोबीचं पीक सडून गेलंय। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे हलक्या वाणाच्या धान पिकाला फटका बसला। वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळे शेतकरी चिंतातूर झालाय। बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला। त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले। दुसरीकडे जिल्ह्यातील धरणं, मध्यम प्रकल्प, नद्या अद्यापही कोरड्याच आहेत। 3 जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारं वांजळा धरण अद्याप 27% असल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहेच। बीडच्या वडवणी शहराजवळ एका दुचाकीला भरधाव ट्रकनं धडक दिली। अपघातात तरुणीचा मृत्यू झाला। या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। गोंदियात बालाघाट जिल्ह्यातील चकमकीत एका माओवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं। तांडा दरेकसा दलमध्ये हा माओवादी सक्रिय होता। त्याच्यावर 3 राज्यात मिळून 14 लाखांचं बक्षीस होतं। बारामतीत तरडोली पवारवाडी नजीकच्या मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। मृतदेह शीर नसलेल्या अवस्थेत आढळला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मावळच्या गहुंजे इथं गणेश विसर्जनादरम्यान एक जण पवना नदीत बुडाला। 2 दिवसांच्या सर्च ऑपरेशन नंतर मोर्या गोसावी मंदिराजवळ नदीपात्रात मृतदेह आढळला। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना नेणारी रिक्षा उलटली आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असून या चालकासह 4 विद्यार्थी जखमी झालेत। लहान मुलांसह महिलांचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। पुणे ग्रामीण पोलिसांनी 2 बालकांसह एका महिलेची सुटका केली तर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघतोय। एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।